तिखट शंकरपाळ्या. आज आपण बनवणार आहे मस्त अशा कुरकुरीत तिखट शंकरपाळ्या. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मैदा, त्यामध्ये हातावरती बारीक कसुरी मेथी बारीक करून टाकायची आहे. त्यानंतर ओवा ॲड करायचा आहे. 1 चम्मच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि 1 पळी तेल टाकलेलं आहे मी या ठिकाणी, जे आपल्याला पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे. असं पूर्ण हाताने त्याला सगळीकडे त्या पिठाला ते लागलं पाहिजे मोहन. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे, जो एकदम कमी क्वांटिटीमध्ये असेल. म्हणजेच पाववाटी रवा याच्यामध्ये टाकायचा आहे की जास्त चिटकू नये म्हणून, आणि मस्त खुसखुशीत होतात यामुळे. तर आता याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. आता आपल्याला हे हळूहळू मळून घ्यायचं आहे पीठ. अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर आता आपल्याला याचा उंडा करायचा आहे आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. लाटल्यानंतर शक्य तेवढी पातळ लाटण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढी तुम्ही पातळ कराल तेवढी जास्त ती खुसखुशीत होईल. अशा पद्धतीने त्याचे काप पाडून घ्यायचे आहेत. काप असे लांब लांब पाडले तरी चालतील, बारीक पाडले तरी चालतील. तुमच्या अंदाजाने तुम्हाला जसे पाहिजे तसे त्याचे काप करून घ्या. त्यानंतर आपल्याला आता तेलामध्ये या तळून घ्यायचे आहेत. तर लो फ्लेमवरती मी याला सुरुवातीला तेल गरम करायला ठेवलं होतं. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आता याला फ्लेम कमी जास्त करायचे आहे आणि अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. ह्या इतक्या छान लागतात खाण्यासाठी, तुम्ही याला चहा बरोबरही खाऊ शकता. तर ह्या अशा मस्त अशा दिसत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तळून घ्यायच्या आहेत. कमी गॅसवर जर तुम्ही याला तळलं तर ह्या जास्त कुरकुरीत राहतात, त्यामुळे कमी गॅसवरच तळायचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने या अर्धा किलोमध्ये पण भरपूर होतात. तुम्ही त्या क्वांटिटीनुसार तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकताय. बघा तुम्ही मस्त असा याला कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तिखट शंकरपाळ्या. ह्या एकदम खुसखुशीत लागतात व चवीसाठीही खूप छान लागतात. फक्त जे आपण तेलाचं प्रमाण याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 पळी, त्याच्यापेक्षा जास्त नका टाकू, नाहीतर ह्या जास्त तेलकट होतील. एकदा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.